नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर कालच्या बीबीच्या एपिसोडमध्ये, बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये डायरेक्ट नॉमिनेशनचा एक पार्ट झाला. त्याबद्दलच मला बोलायचं आहे. म्हणजे याच्या अगोदर कसं होत होतं की एका रूममध्ये येऊन आपल्याला ज्या व्यक्तीला नॉमिनेट करायचं आहे त्याची कारणं सांगून त्याला नॉमिनेट करता येत होतं. त्यामुळे बाहेरच्यांना कळत नव्हतं की कोणी कोणाला नॉमिनेट केले किंवा काय केले, काय बोललं गेले. पण काल बिग बॉसने डायरेक्ट जाहीर केलं की इथून पुढे जो आहे खेळ जो आहे तो अवघड होणार आहे. आणि याचाच पहिला भाग म्हणून डायरेक्ट म्हणजे समोरासमोर नॉमिनेट करण्याचा टास्क देण्यात आला होता. तर त्यामध्ये शॉकिंग शॉकिंग म्हणजे असं शॉकिंग घडलंय ना, दोन गोष्टी. ती आहे जान्हवीच्या बाबतीत आणि वर्षाताईंच्या बाबतीत. म्हणजे आता बघतोय आपण आता एवढे 4 आठवडे झाले. 4 आठवड्यामध्ये सूरज दोन वेळा तर नॉमिनेट झाला असेल आणि दोन्ही वेळेला त्याला महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्या फॅन्सने वाचवलंय. कारण त्याचा गेम चांगला आहे. म्हणजे भलेही त्याला नाही कळत आहे, थोडं थोडं उशीर होतोय कळायला, पण जसा जसा कळतोय आणि जसं जसं तो टास्क खेळतोय, जसं घरात वावरतोय, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह वातावरण जे घरामध्ये आहे ना, ते बघता प्रेक्षक त्याला खूप प्रेम देत आहेत. त्यामुळे तो प्रत्येक दोन्ही वेळेला सेव्ह झाला. मग आता ह्या जे डायरेक्ट नॉमिनेशन होतं, आता ह्या मागच्या आठवड्यामधच्या कामगिरीवरून ठरवायचं होतं की नॉमिनेशन कसं करायचं. आणि त्याला 3 कॅटेगरी देण्यात आल्या होत्या की निर्णय क्षमता, परत जसं की घरात वावर आहे त्यांचा तो, आणि एक म्हणजे टास्कमध्ये घेतलेली मेहनत किंवा टास्कमध्ये त्यांची मेहनत दिसून आली का. तर ह्या 3 निकषांवर नॉमिनेट करायचं होतं. तर तिन्ही निकषांवर सूरज हा या गेल्या आठवड्यात पूर्णपणे उतरला होता. कारण ज्यावेळी तो घरात वावरत होता तर तो चुकीला विरोधही करत होता. आपण बघितलं की त्याने निक्कीलाही तिथं जाब विचारला, अभिजित जादालाही जाब विचारला, तो बोलत होता. परत दुसरी गोष्ट, ज्यावेळी टास्क आला तर निक्की त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती कॉईन, तर त्याने तिचाही प्रतिकार केला. परत त्याच वेळी निक्की अरबाजला बोलत असताना सूरजने स्वतः स्टँड घेतला. हे आपण बघितलेलं आहे सगळं. आणि कितीतरी त्याच्या रील्स आहेत, कॉमेडी जे त्यांनी डायलॉग म्हटलेले आहेत ते कितीतरी फेमस झालेले आहे. मग त्याला वर्षाताई आणि जान्हवीने नॉमिनेट का केलं असेल? बरं, मी म्हणतो जान्हवीचं जाऊ दे, कारण जान्हवी ही पलटूराम आहे. पहिला 2 आठवडे तिला वाटलं की बाबा अरबाज, वैभव आणि जी निक्की आहे हे स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि यांच्यासोबत जर मी राहिले तर शेवटपर्यंत नक्की टिकेन. पण ज्यावेळी तिला सावली सावली म्हणून चिडवण्यात आलं पूर्ण महाराष्ट्रभर, प्रेक्षकांनी सुद्धा तिला हिनवलं. आणि तिचं ज्या पद्धतीनं वागणं होतं पॅडी दादांच्या विरोधात असू दे किंवा वर्षाताईंच्या विरोधात असू दे, ती तिनं बोललं त्यासाठी तिला शिक्षाही झाली. मग तिला रिअलाइज झालं की बाबा हा मी जे करते ना ते चुकीचं घडते, बाहेर प्रेक्षकांच्या मनात जी माझी जागा आहे ती कमी होते. आणि मग तिने आपला जो ऑरा आहे तो चेंज केला पूर्णपणे. ती स्वतः खेळू लागली, स्वतः टास्कमध्ये दुसऱ्यांना मदत करू लागली, कुणालाही उलटं बोलण्याचा तिने प्रयत्न केलेला नाही आहे. पण तिचा गेम जो आहे ना तो तिच्या पुरताच मर्यादित आहे आणि ती कधीही पलटू शकते. हे आपण बघितलं, कारण जी निक्कीच्या सोबत राहते, जी निक्कीसाठी एवढं केलं तिनं पहिल्या 2 आठवडे, तीच आज निक्कीला शिव्या देते, अक्षरशः नाही नाही तसं बोलते. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ती कधीही पलटू शकते. त्यामुळे तिने नॉमिनेट केलंय सूरजला, त्यात काय एवढं विचार करण्यासारखं नाही. पण चक्क वर्षाताईंनी सूरजला नॉमिनेट केलं. अक्षरशः मला समजलंच नाही की का नॉमिनेट केलं, आणि दिलेली कारणं सुद्धा की असं आहे तसं आहे, त्याला गेम नाही कळत, तो दुसऱ्याने सांगितलेलं वागतो तसंच करतो. अरे तो एवढा बारका पण नाही आहे की त्याला सांगितलं तेवढंच करतोय. त्याने बोललेलं एक एक वाक्य बघा, प्रत्युत्तर दिलेली बघा, ज्यावेळी तो स्टँड घेत होता त्यावेळी बघा, त्याच्या बोलण्यातली पूर्ण जी शैली आहे ती चेंज झालेली आहे पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यापेक्षा. तर तुम्हाला तो बदल दिसत नाहीये का? बरं, गेममध्ये तो ज्या प्रकारे खेळतोय तसं तर ती आर्या खेळलीच नाही. आर्याला नॉमिनेट करा ठीक आहे, पण घनश्याम पण बघितला ना कसं करतोय, त्याला तर मुद्दे सुद्धा मांडता येत नाहीत. आणि चक्क वर्षाताईंनी घनश्यामचं तिथं हे केलं, स्वागत केलं की म्हणजे त्याला बोलल्या की घनश्यामकडे निर्णय क्षमता आहे. अरे सगळ्यांनी त्याला नॉमिनेट केलं की तो चुकतोय, आणि चुकल्यानंतर त्याला रिअलाइज होतं. पण असं काही उपयोग नाही ना. तसं तर सूरज एकही गोष्ट कधी चुकलेली नाही कुणाबाबतीत. ज्यावेळी त्याला पहिल्याच आठवड्यात विचारण्यात आलं की तुला जर एखाद्याला हिट करायचं असेल किंवा जर बुक्कीत टेंगूळ द्यायचं असेल तर तू कुणाला देशील, तर त्याने डायरेक्ट निक्कीचं नाव घेतलं. आणि ते पण कारण योग्य सांगून की ती वर्षाताईंचा मान राखत नाही, मी त्यांना आई समान मानतो आणि म्हणून तिला मला बुक्कीत टेंगूळ द्यायचं. तर एवढं समज असणाऱ्या पोरग्याला तुम्ही नॉमिनेट करताय.
वर्षाताई हे काय बरोबर नाही आहे. तुम्ही का माहीत नाही तुमच्या स्क्रिप्टमध्ये असं होतं आणि म्हणून तुम्ही वागला असाल, ती गोष्ट आपल्याला तरी माहीत नाही, जनतेला पण माहीत नाही आहे. पण जनतेच्या मनात जी तुमची जागा आहे ना, ती प्लीज तशीच राहू द्या. कारण तुमचे जे निर्णय आहेत ना, ते चुकलेले आहेत या आठवड्यात, पूर्णपणे चुकलेले आहेत. तुम्ही एका बाजूने अरबाजला प्रेज करता आणि मग आता अरबाज तसं वागल्यावर म्हणता, की हा असा कसा वागतो, असं कसं करतो. जिथं तुम्हीच चुकताय, तुम्ही दुसऱ्याला चुकीचं कसं काय ठरवू शकताय आणि तुम्ही त्याला नॉमिनेट करताना तुम्ही योग्य ती कारणंही देऊ शकत नाही. तर या नॉमिनेशनच्या विरोधात मी तर पूर्णपणे आहे आणि माझं वोट तर पूर्णपणे सूरजला, डी.पी. दादाला आहे. कारण यांचा गेम भलेही डी.पी. दादा चुकला मागच्या आठवड्यात, त्यामुळे त्याला नॉमिनेशन मिळालं म्हणून मी त्याच्यावर काहीच बोललो नाही. पण डी.पी. दादा इथून पुढे ज्यावेळी खेळणार ना, तो त्याला माहीत आहे, आता कळालेलं आहे पूर्णपणे. कारण बघा नॉमिनेट होताना त्याला ज्याने नॉमिनेट केलं तो त्याने प्रत्युत्तर दिलं, चांगलंच प्रत्युत्तर दिलं. तर मला इथून पुढे त्याचा गेमही सुधारेल असं मला वाटतंय पूर्णपणे. आणि सूरज तर काय विषयच नाही आणि तो ट्रॉफी जिंकणार हे मला काय पूर्ण महाराष्ट्र जनतेलाच माहीत आहे. कारण तो जर शोमध्ये नसेल ना, तर शो कुणीही बघणार नाही. शो सरळ सरळ बायकॉट केला जाईल. आता कालचीच गोष्ट घ्या, ज्यावेळी अंकिताला त्यांनी प्रँक केला अंकिताबरोबर, तर जनतेत एवढी नाराजी व्यक्त केली जनतेने. कारण जनतेला तर माहीत नव्हतं की नेमकं काय झालंय, त्यांना वाटलं की ती बाहेरच पडले. पण प्रँक होता, पण प्रँकमुळे सुद्धा किती इफेक्ट पडला, किती शोचा जो TRP आहे तो डाऊन झाला हे आपण बघू शकतोय. त्यामुळे वर्षाताई तुम्ही केलेलं नॉमिनेट हे आपल्याला पटलेलं नाही आहे, पूर्ण महाराष्ट्र जनतेला पटलेलं नाही आहे. तर प्लीज तुम्ही इथून पुढच्या आठवड्यात ज्यावेळी तुम्ही असे डिसिजन घ्याल त्यावेळी त्याचा विचार करा आणि मगच डिसिजन द्या. हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओतले जे मी मुद्दे मांडले ते बरोबर आहेत की चूक आहेत? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर खरंच आवडलं असेल ना तर भरपूर शेअर करा.